आणि आता एक सविस्तर बातमी नांदेडमधून जिल्ह्यातल्या धर्माबाद इथे शहरामध्ये एका वाहन चालकानं आरटीओला वैतागून अंगावरती डिझेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालेत। मारुती चिखलेकर असं वाहन चालकाचं नाव असून आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या समक्षच त्यानं स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतून घेतलं। वारंवार वाहनांची होणारी तपासणी आणि त्यानंतर करण्यात येणाऱ्या दंडामुळे हा वाहन चालक त्रस्त झाला होता आणि त्यानं स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानिकांनी त्याला अडवलं आणि त्यामुळे अनर्थ टळला। नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद शहरामध्ये एका वाहन चालकानं आरटीओला वैतागून अंगावरती पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय। मारुती चिखलेकर असं त्या व्यक्तीचं नाव आहे। आरटीओच्या अधिकाऱ्याच्या समोरच त्यानं स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतलं। वारंवार वाहनांची तपासणी केली जाते आणि त्यानंतर दंड आकारला जातो आणि त्यामुळे वाहन चालक त्रस्त आहेत आणि त्यातूनच या एका वाहन चालकानं स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्या सोबत आहेत। मुजीब, हा अजब प्रकार नांदेडमध्ये धर्माबादमध्ये पाहायला मिळाला, काय सविस्तर? सध्या आरटीओ कडून म्हणजे वाहन तपासणी मोहीम सुरू आहे आणि या तपासणी दरम्यान ज्या वाहनांची कागदपत्र व्यवस्थित नसतील तर त्या वाहनधारकांवरती दंडात्मक कारवाई देखील केली जाते। अशाच पद्धतीने धर्माबाद शहरामध्ये वाहन तपासणी सुरू होती आणि हा जो युवक आहे तो या नेहमीच्या कारवाईला कंटाळलेला होता। यापूर्वी देखील या युवकावरती 2-3 वेळा आरटीओ आणि पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात आली होती। त्यामुळे या कंटाळलेल्या या उच्च शिक्षित तरुणाने अशा पद्धतीने आरटीओलाच धारेवर धरलं। कारवाई जर केली तर मी आत्महत्या करेन अशा पद्धतीची धमकी त्यानं दिली आणि आपण पाहतो की स्वतः एका डब्यामध्ये पेट्रोल आणून त्यानं स्वतःवरती ओतून घेतलं। स्थानिक तिला गर्दी जमली होती, त्यांनी त्या युवकाला अडवलं, त्यामुळे अनर्थ टळला आणि त्या युवकाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे तिथं आपण पाहतो की आरटीओ अधिकारी देखील तिथून पळून गेले। मुजीब, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। मात्र वाहनांची तपासणी होते, कर आकारला, दंड आकारला जातो आणि म्हणून एका वाहन चालकानं स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतूनच आरटीओ अधिकाऱ्यांसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। यानंतर पुढची बातमी आहे यवतमाळ मधल्या वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीनं गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। वसतिगृहातल्या खोलीमध्ये तिनं गळफास लावून घेतला आणि ही घटना लक्षात येताच तिला खाली उतरून रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं। तिच्यावरती सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। तिची प्रकृती आता धोक्याबाहेर असून या घटनेबाबत रुग्णालयामध्ये कमालीची गोपनीयता बाळगली जाते। अधिकृतपणे माहिती देण्यास कुणीही तयार नाही। आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यामागचं कारण अजूनही समोर आलेलं नाही। परीक्षेच्या टेन्शनमुळे हा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय। शहर पोलिसांचा तपास सुरू आहे आणि 5 जानेवारीला शिकाऊ डॉक्टरवरती चाकू देखील हल्ला झालेला होता। यवतमाळ मधला शिकाऊ डॉक्टरांच्या बाबतीतला हा दुसरा प्रकार म्हणावा लागेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्या सोबत आहेत। भास्कर, 5 जानेवारीला एका शिकाऊ डॉक्टरवरती चाकूचा हल्ला झाला होता, त्या सुद्धा दहशतीमध्ये आहेत हे सगळे शिकाऊ डॉक्टर आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न या शिकाऊ डॉक्टर तरुणीचा, त्याबद्दल काय? श्वेता, यवतमाळचं जे मेडिकल कॉलेज आहे किंवा शासकीय वसंतराव नाईक महाविद्यालय आहे हे वादाच्या भोवऱ्यात सध्या सापडलेलं आहे। कारण या ठिकाणी ज्या काही वारंवार घटना अशा प्रकारच्या घडतात, याच रुग्णालयाच्या परिसरामध्ये काही दिवसापूर्वी एका रुग्णाने सुद्धा 2 डॉक्टरांवर हल्ला केला होता। सुदैवाने ते दोन्ही डॉक्टर यातून बचावले। मात्र आता आज जो प्रकार हा उघडकीस आलेला, एक द्वितीय वर्षाची महिला शिकाऊ डॉक्टर आहे, तिने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केलेला। आत्महत्येचं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही आहे, परंतु हा संपूर्ण प्रकार एकंदरीत समाजमन शून्य करणारा आहे। कारण विद्यार्थी जे आहे ते बाहेरगावून या ठिकाणी शिकायला येतात आणि त्यांच्यावर दडपण असेल किंवा मग अजून जर कुठला जर त्रास असेल, त्या त्रासापायी जर समजा अशा प्रकारच्या घटना जर घडत असतील तर हा चिंतेचा विषय आहे। एकंदरीत या ठिकाणी प्रशासनानं आता लक्ष देणं गरजेचं आहे। काही दिवसापूर्वी याच ठिकाणी रॅगिंगचं सुद्धा एक प्रकरण उघडकीस आलं होतं। त्यावेळेस सुद्धा शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनानं कमालीची गुप्तता पाळली होती आणि आज हा जो प्रकार घडलेला आहे यानंतर सुद्धा या ठिकाणी कमालीची गुप्तता शासकीय रुग्णालयाकडनं पाळण्यात येत आहे। आणि याच एवढंच नव्हे तर जे प्रसार माध्यमाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी जाण्यास मज्जाव करतात किंवा कुठलं चित्रीकरण जर करायचं असलं तर ते सुद्धा या ठिकाणी मनाई करण्यात येत आहे। अशा प्रकारचं या ठिकाणचं वातावरण आहे आणि त्यामुळे पालकवर्गामध्ये
भास्कर, म्हणजे कुठेतरी संशयास्पद दिसतंय की स्पष्ट कारण का सांगितलं जात नाहीये या तरुणीच्या आत्महत्या करण्याच्या प्रयत्नाचं. यानंतर पुढची बातमी आहे भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राजधानी दिल्लीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील राजपथावरती देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे. यासोबतच भव्य परेड सुद्धा पाहायला मिळेल. राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित असतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद संचलनाची मानवंदना स्वीकारतील. नवी दिल्लीमध्ये सकाळच्या धुक्यामध्ये भारतीय लष्करी जवान आगामी प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या तयारीसाठी तालीम करतायत. भारतीय सैन्य दल, नौदल आणि हवाई दलाच्या पथकांची जोरदार तालीम सध्या राजपथावरती पाहायला मिळते.